जय शिवराय शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी वितरित करण्यात येणार आहे आणि त्याच्यामधील किती शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वगळण्यात आलेलं आहे। त्याचं कारण काय, त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती हजार शेतकऱ्यांचा आकडा समोर आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी असेल की पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून आता वंचित ठेवण्यात येणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, जो काही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण करण्यात आला होता त्यावेळेस जी काही लाभार्थ्यांची संख्या होती आपल्या राज्यातील ती होती 91,19,000 पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण करण्यात आला होता आणि तेवढ्याच 91,19,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही हप्ता यापूर्वी वितरण करण्यात आला होता। पण मित्रांनो, यावेळेस काहीतरी परिस्थिती वेगळीच आहे। हजारो शेतकरी याच्यामधून वंचित राहणार आहेत आणि 23वा हप्ताही या हजारो शेतकऱ्यांना मिळणार नाही। किती हजार शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, जो काही 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा वितरित करण्यात येणार आहे तो म्हणजे 90,85,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही हप्ता वितरित करण्यात येणार आहे। लक्षात घ्या, 23वा हप्ता 90,85,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग तोच 90,85,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरीचाही हप्ता देण्यात येणार आहे। म्हणजे जो काही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता होता तो 91,19,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता आणि आता 23वा हप्ता 90,85,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे याच्यामध्ये जवळपास 34,000 शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। कारण काय, तर त्यांची लँड सेंडिंग नो असणे, ई-केवायसी नसणे किंवा त्यांचे फार्मर ID काढलेले नसणे याच्यामुळे जवळपास 34,000 शेतकऱ्यांना राज्यामधून या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे, वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत अजूनही सरकारने शासन निर्णय जारी केलेला नाही, त्यासाठी सरकारला 1800 ते 1850 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करावा लागणार आहे। त्याबाबत काही अपडेट आलं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहोत। भेटूया मित्रांनो पुढील एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।